हॅलो हाय नमस्ते मैत्रिणींनो, आजीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे आषाढी एकादशी। तर मी काय बनवलेलं आहे, आज आषाढी एकादशी निमित्त मी आज रताळू बनवलेले। हे बघा, हे असे रताळू तुम्ही कधी बनवून बघितले का मैत्रिणींनो? मी घेतलेले रताळू, साखर, दूध आणि तूप घेतलेलं आहे। हे रताळू सगळे शिलून घेतलेले आहेत बटाट्यांसारखे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। आता मी कुकरमध्ये तूप टाकणार आहे। दोन चम्मच तूप टाकलेलं आहे। त्याच्यात रताळू टाकू आपण। असे रताळू तुम्ही कधी खाल्ले का मैत्रिणींनो? मला कमेंटमध्ये सांगा, आणि नसेल खाल्ले तर बनवून नक्की बघा आज संध्याकाळी। खूप टेस्टी आणि खूप छान लागतात, बनवून बघा। तुम्हाला असं वाटेल की आपण काय गुलाबजामुन खातोय की काय असं वाटेल। सोपी रेसिपी, एकदम सोपी, 5 मिनिटात बनणारी मैत्रिणींनो। आता आपण कुकर लावून घेऊ। मी तूप टाकलं, दूध टाकलं, साखर टाकली आणि कुकरचं झाकण बंद केलं। हे बघू शकता तुम्ही। नक्की ट्राय करा मैत्रिणींनो, खूप सुंदर असे लागतात हे रताळू। तुम्ही म्हणणारच नाही की हे रताळू आहेत म्हणून, असं वाटेल की तुम्ही गुलाबजामुनच खातायत। एकदा नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।